हॅलो नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. मी बसले इथंच, आत्ताच आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केलं. पिल्लू इथे खेळते. डग हे डग डग ती छान खेळत बसलीये. आता आवरायचंय बाकीचं काम. तर चला भेटूया परत. हे बघा गाईज, हिला असं घेऊन बसायचं. हिला असं घेऊन बसावं लागतं. आवाज येत असेल तुम्हाला. नो नो. आता इथं ती रडत होती म्हणून तिला बाजूला घेऊन झोपले होते. तिला आता थोडं खेळवलं, मग मम्मीने घेतलं तिला. असो, पण आता आहे ना, ती खूप खेळखर झाली आहे. सतत तिचं ती रडणं, हसणं, खेळणं चालूच राहतं. आणि ती खेळत खेळत बाजूला सरकते सुद्धा बरं का. म्हणून मला सारखी भीतीसुद्धा असते की ती बेडवरून पडेल. आणि भीती ह्या गोष्टीची सुद्धा असते, ती सारखी नेल्स तिच्या फेसवर मारून घेते. मी सारखी तिचे नेल्स कट करते, तरी खूप लवकर तिचे नेल्स वाढतात. मला आहे ना, तिचं मेकअप करायचं खूप आवडतं. कसं असतं ना लहान बाळांचं, छोटे छोटे कपडे. पण आता ते कपडे दिसत जरी छोटे असले ना, त्यांना धुवायला तर खूपच वेळ लागतं. ती इथं मम्मी सोबत छान खेळत होती म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावं ती कशी खेळते. बाबू, ए बाबू, शन्ना, ए शन्ना, शन्ना, पिल्लू, ए पिल्लू. आता ती इथं मम्मी सोबत छान खेळत होती, ते बघा आणि परत कंटिन्यू करा. मम्मीला भेटलंय गिफ्ट, काचेचे ग्लास आणि बाऊल. आता इथं मी घेतलं होतं चहा करायला. माझं आणि मम्मीचं गप्पा चालू होतं. गप्पा मारत मी चहा करत होते आणि ती लसूण सोलत होती. चहा ठेवून मी जाऊन बसले खुर्चीवर. मी तुम्हाला सांगते, पिल्लूचं काजळ मी घरीच बनवलं आहे, तूप आणि बदामचं. तर तेच मी तिच्यासाठी यूज करत असते. तर चला परत कंटिन्यू करते. आता इथे म्हटलं ती झोपली आहे तवर चहा आणि टोस्ट मस्त एन्जॉय करावं. तवरच ती उठली. तर आज होता आमच्या पिल्लूचं कर्णवेध संस्कार, त्यासाठी आम्ही चाललेलो. आता इथं मम्मी बोलली होती माझ्या केसांना मेहंदी लाव, तर तिच्या केसांना मी मेहंदी लावत होते.
तर चला आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.